जागृती हायस्कूलमध्ये रंगोत्सव 2025 उत्साहात चित्रकला, शिल्पकला आणि रांगोळीच्या प्रात्यक्षिकांद्वारे विद्यार्थ्यांना नवी दृष्टी. 240 विद्यार्थ्यांचा प्रतिसाद. कोल्हापूर, पुणे, सांगली, मुंबई, रत्नागिरीतील स्पर्धक सहभागी. गडहिंग्लज येथील जागृती हायस्कूलच्या रंगोत्सव 2025 कार्यक्रमाचा उत्साहपूर्ण समारंभ मोठ्या जल्लोषात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये चित्रकला, शिल्पकला आणि रांगोळीची आवड निर्माण व्हावी या उद्देशानेच प्रथमच प्रत्यक्ष निसर्गचित्र स्पर्धा तसेच निमंत्रित चित्रकार, शिल्पकार आणि रांगोळीकारांच्या प्रात्यक्षिकांचं आयोजन करण्यात आलं. कार्यक्रमाचे उद्घाटन गडहिंग्लजच्या माजी नगराध्यक्षा कावेरी चौगुले यांच्या हस्ते झालं. यावेळी सहाय्यक शिक्षण संचालक स्मिता गौड आणि मेंदूविकार तज्ज्ञ डॉक्टर किरण पाटील प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर सतीश घारी होते. या सोहळ्यात विविध क्षेत्रातील नामांकित चित्रकार, शिल्पकार आणि रांगोळीकारांनी आपल्या कलाकृतींचे प्रात्यक्षिक सादर करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. चित्रकार विजय टिपुगडे, प्रवीण वाघमारे, नागेश हंकारे आणि बबन माने यांनी निसर्गचित्रांचं प्रात्यक्षिक, तर अभिजित कांबळे, कशिश अडसूळ आणि रमण लोहार यांनी व्यंगचित्रांचं प्रात्यक्षिक सादर केलं. शिल्पकार सुनील यर्कदावर यांनी शिल्पकलेचे, तर रांगोळीकार सुनील सुतार यांनी रांगोळीच्या प्रात्यक्षिकांचं सादरीकरण केलं. यामुळे विद्यार्थ्यांना थेट प्रात्यक्षिकांमधून कलाविषयक मूलभूत तंत्रे समजून घेण्याची संधी मिळाली. या प्रसंगी विद्याप्रसारक मंडळाचे सचिव बी.जी. भोसकी, सहसचिव गजेंद्र बंदी, संचालक ॲडव्होकेट विकास पाटील, संगापन्न दड्डे, शिवयोगी घाळी, किशोर हंजे, प्राचार्य विजयकुमार चौगुले, उपमुख्याध्यापक उमेश सावंत, पर्यवेक्षक शिवाजी अनावरे, कला शिक्षक अमित हिरेमठ, प्रकाश गायकवाड, मनोहर भोये आणि प्रवीण पाटील आदी शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. या स्पर्धेसाठी कोल्हापूर, सांगली, पुणे, मुंबई आणि रत्नागिरी येथून स्पर्धक आले होते. एकूण 240 विद्यार्थ्यांनी या अनोख्या रंगोत्सवात सहभाग घेतला. बक्षीस समारंभासाठी शिक्षक नेते दादा लाड यांची विशेष उपस्थिती होती. या रंगोत्सवाने विद्यार्थ्यांमध्ये चित्रकला आणि शिल्पकलेबद्दलची उत्सुकता वाढली असून पुढील वर्षीही अधिक व्यापक स्वरूपात हा उपक्रम राबवण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला.